श्रीपाद श्रीवल्लभ संक्षिप्त चरित्रामृत अध्याय 16 श्रीमन नारायण वृत्तांत। मी श्रीपाद श्रीवल्लभांचे नामस्मरण करीत मार्गक्रमण करीत होतो. रस्त्यात एक उसाचे शेत लागले. तो शेतकरी मला म्हणाला, हो काका, माझे नाव श्रीमन नारायण मल्लादी. आमचे गाव मल्लादीपुरम होते. पुढे आम्ही पिठापुरममध्ये आलो. त्यावेळी आमची परिस्थिती खूप बिकट होती. बापांनाचार्याकडे जाऊन आम्ही त्यांना शेती करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यावर ते म्हणाले, त्यांचे शेत दुसऱ्याला दिले, आता काढणे बरे नव्हे. आता तुम्ही मुठभर उडीद एका कपड्यात बांधून पश्चिमेस जा. तुमच्या मनोकामना पूर्ण होताच टाकून द्या. तुम्ही आपल्या कार्यात यशस्वी व्हाल. आम्ही निघालो. कर्नाटक या प्रांतात आलो. तेथे अनेक पर्णकुटे असून तेथे एक वृद्ध जोडपे राहत होते. त्यांनी प्रेमाने आम्हास ठेवून घेतले. आम्ही त्यांचे शेत व घरची सर्व कामे मनाने करत होतो. जेव्हा जेव्हा आम्ही निघतो म्हटलं की काहीतरी अडचणी येऊन जाणे रहित होत असे. या वृद्ध दाम्पत्याने ज्योतिषास बोलावले. तो म्हणाला, तुमच्या घरातील अतिथी अमंगल असून त्यांच्या वास्तवाने तुम्हाला दारिद्र्य प्राप्त होईल. यांना घालवून द्यावे. ते म्हणाले, यांना घालवत नाही, दुसरा उपाय सांगावा. त्याने यज्ञ करावयास सांगितले. प्रत्यक्षात देवसुद्धा यज्ञ करणाऱ्याची स्तुती करतात. यज्ञाचे 5 प्रकार आहेत. 1. देवयज्ञ, भूतयज्ञ, मनुष्ययज्ञ, ब्रह्मयज्ञ, पितृयज्ञ. त्याने यज्ञ केला व सर्व दोष निवारण झाले. आमचा यज्ञ निर्विघ्नपणे पार पडला. आमचे एक मिरचीचे शेत होते. मी एकदा शेतात गेलो असताना आमचे भाऊबंद शेतातील मिरच्या तोडून गाडीत टाकत होते. इतक्यात एक आश्चर्य घडले. एक अस्वल ताडीच्या झाडावरून झोप जाऊन खाली पडले. सर्व घाबरून पळाले. मी त्याला गाडीत घेऊन घरी आलो. ते अस्वल श्रीपादांच्या नामस्मरणाने शांत झाले. ते रोज आमच्याबरोबर भजनास बसत असे. एका मांत्रिकाने त्यावर मंत्रप्रयोग करून मारण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याची सारी शक्ती नष्ट झाली. अस्वल चांगले झाले. त्याच्यातील पुण्य अंशामुळे ते श्रीपादांचे भक्त झाले. दुःखी जीवांचे रुदन श्रीपादांना न चुकता ऐकू येते. नामसंकीर्तन चालू असताना एक अद्भुत घटना घडली. ते मृतप्राय झालेले अस्वल आनंदविभोर होऊन नाचू लागले. श्रीपादांच्या करुणेने त्याचे रूपांतर मनुष्यात होऊन मांत्रिकाचे रूपांतर अस्वलात झाले. ते मनुष्यरूपी अस्वल बोलू लागले, मी गेल्या जन्मी सावकार होतो. लोकांचे धन लुबाडून छळत असे. म्हणून माझ्या या दुष्कृत्यामुळे अस्वलाच्या जन्मास आलो. श्रीपादांच्या अनुग्रहाने मनुष्य देह प्राप्त होऊन सुटका झाली. मांत्रिकाने श्रीपादांचे भक्त असणाऱ्या लोकांचा छळ केल्याने स्वामींनी योग्य ते शासन केले. शिष्टांचे रक्षण आणि दुष्टांना शासन असे ब्रीद असलेल्या स्वामींची श्रद्धायुक्त अंतकरणाने जे सेवा करतात त्यांच्यावर श्री स्वामींचे कृपाछत्र सदैव असते. हे नामसंकीर्तन चालू असताना दुसरी घटना घडली. अकस्मात 3 नाग येऊन डोलू लागले. त्यावेळी त्या अस्वलाचे प्राण पंचतत्वात विलीन झाले. त्या नागाने मृतदेहास प्रदक्षिणा घातल्या व निघून गेले. वरील घटनेनंतर ते 3 नाग आमच्या घरी राहू लागले. आमच्या शेतात नागाचे वारूळ होते. नागपंचमीस सर्व त्याची पूजा करीत. त्याच दिवशी एक मांत्रिक गावात येऊन त्याने वारुळाच्या 4 बाजूस आग लावून त्या नागांना मारण्याचा प्रयत्न केला. मी श्रीपादांच्या चरणी त्या नागांना वाचवण्यासाठी प्रार्थना केली. काय आश्चर्य! श्रीपादांच्या कृपेने अग्नी शांत होऊन नागांसाठी मार्ग मोकळा झाला. ते ज्या मार्गाने आले त्या मार्गाने निघून गेले. त्याचवेळी गावातील प्रतिष्ठित व्यक्तीच्या मोठ्या मुलास सर्पदंशांच्या खुणा दिसल्या. सर्पाच्या विषाने त्याचे सर्व शरीर काळे निळे पडले. मांत्रिकाच्या मंत्रोच्चाराचा काहीच फायदा न झाल्याने त्यांना श्रीपादांना शरण जाण्यास सांगितले. मांत्रिक गतप्राण झाला. मांत्रिका चितेअटून अग्निसंस्कार प्रारंभ करताच तो ओरडू लागला. श्रीपादांच्या कृपेने अग्नीचा स्पर्श होताच तुष्टभाव जळून जाऊन शुद्धात्मा बाहेर आला. मांत्रिकाला आपल्या कर्माचा पश्चाताप होऊन तो श्रीपादांच्या चरणांवर नतमस्तक झाला. श्रीपादाने त्यास आपले उत्तरीय पांघरण्यास दिले. सूर्योदयापूर्वी ग्रामप्रमुखांच्या धाकट्या मुलास शुद्ध येऊन तो पूर्ववत निरोगी झाला. मांत्रिक साधू होऊन दूर देशी निघून गेला. गावातील पंचाने वृद्ध दाम्पत्याची जमीन त्यांनाच मिळावी असा न्याय दिला. 3 सर्पराज असलेल्या वारुळातून 3 औदुंबराची झाडे निघाली. हे 3 वृक्ष श्रीपाद श्रीवल्लभ, नृसिंह सरस्वती आणि श्री स्वामी समर्थ या 3 नावाचे संकेतरूप असे 3 वृक्ष होते. श्रीपाद श्रीवल्लभांचा हा वृत्तांत ऐकून माझी भक्ती अजून दृढ झाली आणि मी पुढच्या प्रवासासाठी कुरुगडीच्या दिशेने निघालो. श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो. श्री गुरुदेव दत्त.